मस्त आज आपण बनवणार आहोत सोयाबीन पासून एकदम छान असे कबाब. एकदम टेस्टी कुरकुरीत, एकदम मुलांना देखील मजा येईल आणि मोठ्यांना पण छान वाटेल. एकदम वेगळा पदार्थ. तर आता इथे मी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे व त्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. पाणी उकळू द्यायचं आहे व इथे तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्हाला जितके पाहिजे असेल तितके तुम्ही सोयाबीन वड्या हे टाकू शकता. इथे मी 3 कप सोयाबीन वड्या टाकून घेतलेल्या आहे. आपल्याला हे काही बॉईल करायचं नाहीये, फक्त गरम पाण्यामध्ये मस्तपैकी असं डिप करून ठेवायचं आहे. आता यामध्ये आपण मीठ देखील घालून घेतलेलं आहे. चला तर मग आता हे गॅस बंद केलेला आहे, तोपर्यंत आपण याची चटणी बनवून घेऊया. तर इथे मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, त्यातल्या त्यात काहीतरी लाल मिरच्या पण घेतलेल्या आहे. मस्त सुंदर असा ठेचा बनवायचा आहे आपल्याला. व त्यानंतर मी आता ह्या अशा मोडून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यात. त्यानंतर भरपूर सारा आपल्याला इथे लसूण घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे 1.5 इंच मी अद्रक घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर मुठभर कोथिंबीर यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. सुंदर असा ठेचा तयार करणार आहोत आपण. आणि त्यानंतर मीठ घालून घ्यायचं आहे, थोडं जिरं घालून घ्यायचं आहे पहा. आणि एकदम मस्ताने आता आपल्याला हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. अशी जास्त खूप फाईन पेस्ट नाही करायची, ओबडधोबडच पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे मी छान मस्तपैकी तुम्ही पाहू शकता ओबडधोबड अशी पेस्ट तयार झालेली आहे पहा. काही याच्यामध्ये थोड्या मिरच्या राहून गेल्या होत्या, तर पुन्हा मी ग्राइंड करून घेतलेला आहे मिक्सरला. आता हा आपला ठेचा एकदम छान असा तयार झालेला आहे. आणि आता इथे सोयाबीनच्या वड्या देखील अशा मस्तपैकी भिजून गेलेल्या, अगदी फुगलेल्या आहे एकदम टम्म. तर यामधलं आपल्याला अगदी शक्य जेवढं असेल तेवढं आपल्याला यामध्ये पाणी हे काढून घ्यायचं आहे. तर मी ते हाताने काही पाणी काढून घेणार आहे पहा. आणि नंतर मग मी इथे एका रुमालामध्ये पुन्हा या सोयाबीनच्या वड्या ज्या टाकून घेणार आहे आणि त्या पण मी असे व्यवस्थित असं पाणी काढून घेणार आहे. याच्यामध्ये पाणी अजिबात शिल्लक नाही राहायला पाहिजे. आता यातलं पाणी निघत आहे तोपर्यंत मी सुनीता कुक विथ सुनीता पराते या चॅनलमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तुम्हाला जर माझी व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व कमेंट करायला विसरू नका. आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये पण माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करा पहा. आता बोलता बोलता हे आता मी एका कॉटनच्या कपड्यामध्ये मी हे सोयाबीन वड्या टाकलेल्या आहे. जितकं शक्य आहे तितकं आपल्याला हे पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे पहा. आणि आता आपल्याला तुम्हाला हे बघा इथं पाणी मी काढून घेत आहे. आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील. आता हे थोड्या थोड्या बॅचेस मध्ये आपल्याला मिक्सर मधून मस्तपैकी ग्राइंड करून घ्यायचं आहे, एकदम फाईन ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता इथे मी ग्राइंड करून घेणार आहे, तुम्ही पाहू शकता बघा मस्त असे ग्राइंड झालेले आहे. त्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की थोडे वड्या राहिलेल्या आहेत तर त्या पुन्हा ग्राइंड करून घ्यायच्या आहे. बघा एकदम मस्त असं अशी पावडर तयार झालेली आहे, एकदम छान अशी मस्त. तर मी हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहे व अशा प्रकारे हे सगळेचे सगळे मी सोयाबीन वड्या ज्या आहे ह्या मिक्सरमध्ये ग्राइंड करून असे काढून घेणार आहे बघा. आता ही जी आपली ठेचा आहे ना आपण टाकलेला, तुम्हाला किती तिखट हवा आहे काय आहे, पण हे मेजरमेंट एकदम योग्य आहे. मी अगदी थोडासा शिल्लक ठेवून बाकीचं पूर्ण टाकून घेणार आहे यामध्ये. सुंदर असा ठेचाला वास येतो आहे, खूप मस्त असा चमचमीत आपला हा कबाब बनणार आहे. आता यामध्ये मी हळद घालून घेणार आहे पहा. याच्यामध्ये धनेपूड घालून घेणार आहे, 2 चमचे धनेपूड घालून घेणार आहे यामध्ये. त्यानंतर आपल्याला तिखटपणानुसार तिखटही घालायचं आहे. 1 चमचे इथे मी गरम मसाला घालून घेणार आहे. तिखटपणानुसार तिखट घालून घ्यायचं आहे. यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा ठेचा देखील घातलेला आहे, त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर इथे मी मुठभर कोथिंबीर अगदी बारीक करून घालून घेतलेली आहे. वरतून पण कोथिंबीर अशी टाकली तर छान लागते. त्यानंतर इथे मी चाट मसाला टाकून घेतला आहे, खूप छान अशी टेस्ट येते चाट मसाल्याने. त्याच्यानंतर आंबटपणानुसार आपल्याला आमचूर पावडर पण टाकून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर हिंग घालून घ्यायचं आहे पहा. आणि आपल्याला अगदी थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला इथं बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे 2 ते 3 चमचे बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे, जास्त टाकायचं नाही, नाहीतर मग बेसनाची चव लागेल आपल्याला, सोयाबीनची चव नाही येणार. आणि 1 मोठा कांदा मी इथे कापून घेतला अगदी बारीक बारीक, आणि थोडंसं पाणी काढून घेतलेलं आहे, म्हणजे हे मिश्रण आपलं पातळ होणार नाही. तर आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा. आता इथं थोडंसं अगदी मीठ घालून घेणार आहे आपण चवीपुरता. आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा. आता इथे मिक्स स्टिक घेतलेली आहे, तुम्ही इथे पेन्सिलचा पण वापर करू शकता. आणि थोडं पाणी घेतलेलं आहे, हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला. आता तुम्ही याची कटलेट पण बनवू शकता.
इथे मी कटलेट पण बनवले होते आणि नंतर मग उरलेल्याचे कबाब कटलेट पण बनवले होते उरलेल्या पिठाचे. आता इथे मी कबाब बनवून घेणार आहे. तर हाताला असं व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मग ही काडी अशी रोवून घ्यायची आहे. हे थोडंसं पीठ थोडंसं असं बगराळ आहे, त्याच्यामुळे थोडंसं जर तुम्हाला वाटलं तर अगदी थोडंसं तुम्ही बेसन पीठ टाकू शकता किंवा एक बॉईल केलेला बटाटा देखील टाकू शकता बाइंडिंगसाठी. पण इथे मला गरज पडली नाहीये. तर बघा असे होत आहेत व्यवस्थित. तर अशा प्रकारे मी हे तुम्हाला पुन्हा एक करून दाखवते आहे. एकदम छान आणि सुंदर लागतात खायला आणि वास पण खूपच छान येतो आहे. पहा, हे आतमध्ये याच्यासाठी टाकायचं आहे की आतपर्यंत आपलं तेल जाऊन मस्तपैकी आपलं हे फ्राय होणार आहे. तर मी हे डीप फ्राय करून घेते आहे. तुम्हाला शॅलो फ्राय करायचे तर शॅलो फ्राय देखील तुम्ही करू शकतात. तर हे अशा प्रकारे मी हे सगळे करून घेणार आहे. पुन्हा एक तुम्हाला मी करून दाखवते आहे. एकदम छान असे मस्त तयार झालेले आहे हे. तर अशा प्रकारे मी हे सगळे तयार करून घेत आहे. पहा एकदम छान झाले आहेत ना तयार. तर अशा प्रकारे मी आता इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे व त्यात तेल टाकून ठेवलेलं आहे. तेल मस्त गरम झाले आहे आपल्याला. आता तेल छान गरम करून घ्यायचं आहे. नंतर मग लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हे छान मस्त खरपूस असे तळून घ्यायचे आहे. पहा तेलात पण एकही सुटलेला नाही. एकदम छान असे मस्त तळलेले आहे. कलर पण सुंदर आलेला आहे याचा. बघा तुम्ही अशा प्रकारे हे तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. अशा प्रकारे नवीन पदार्थ पोरांना पण खूप आवडतो. बघा तुम्ही नॉनव्हेज खायचं विसरून जाल, इतके सुंदर होतात हे. खूप छान होतात. तर अशा प्रकारे हे आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी हे सगळे डीप फ्राय करून घेणार आहे. बघा आता पुन्हा मी दुसरा घाणा टाकून घेत आहे. एकदम सुंदर कलर आलेला आहे. वास तर इतका सुंदर सुटलेला आहे की बस. इथं मुलं अगदी अजिबात थांबणारच नाही. त्यांना तर खूपच आवडतात हे असे काही प्रकार असले तर. तर त्याच्यामुळे तुम्ही नाश्त्याला पण करू शकतात किंवा कोणी जर तुम्हाला छोटीशी पार्टी ठेवायची असेल तेव्हा देखील तुम्ही हे करू शकतात. बस तुम्ही हे केलं ना तर तुम्हाला अगदी लोक अगदी तुमची वाहवा करतील. इतके सुंदर आणि इतके छान होतात. तर अशा प्रकारे हे सगळे आपले तयार झालेले आहे. तुम्ही पाहू शकता. वरतून कुरकुरीत आणि आतमधून एकदम छान असे मऊ मस्त झालेले आहे. मी एक तोडून दाखवते तुम्हाला. हे तुम्ही शेजवान चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर पण खाऊ शकता किंवा तुम्ही कोथिंबीरची हिरवी चटणी देखील त्याबरोबरही खाऊ शकता किंवा मिरच्या देखील तळून खाऊ शकतात. तर छान झाले. एकदा नक्की करून बघा. चला तर मग धन्यवाद.